हॅलो एव्हरीवन, नीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजचा व्हिडिओ आहे तंदुरी चिकन. तर तुम्ही पाहू शकता मी एक फुल चिकन घेतलेलं आहे आणि पाहू शकता किती बॉडीगार्ड सारखं आहे, मसल छान आहेत आणि तुम्ही खरंच पाहू शकता, मला तर हे फार हसायला पण येते. कसं आहे बघा, तुम्ही पाहू शकता मसल सारखं फुगलेलं आहे त्याचं आणि छान असं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला याला मसाले तयार करायचे आहे मटर लावण्यासाठी. तर चला आपण मसाले घेऊया. तर त्याच्या पहिले आपण हे सर्व कट करून घ्यायचे आपल्याला. म्हटलं तर जो आपण मसाला लावणार मीठ वगैरे ते छान ह्याच्यामध्ये आतमध्ये जाणार, म्हटलं तर छान असा टेस्ट होणार आतमध्ये गेल्यावर. तर आपल्याला फर्स्ट त्याला कट मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्वत्र. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे मारून घेत आहे कट याला. तर आपला मीठ मसाला जो लावणार तो छान आतमध्ये मुरला जाणार आणि फार टेस्टी पण लागणार हे चिकन. तर अशा प्रकारे सर्व आपण कट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता केवढे छान मसाला आहे, छान असं हार्ट कसं दिसायला लागलंय. तर अशा प्रकारे आपल्याला छान असं कट करून घ्यायचं आहे. तर आपलं कट झालेलं आहे लावून, तुम्ही पाहू शकता छान असं कट करून घेतलेलं आहे. तर मसाला जाईल अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं आहे आतमध्ये अशा प्रकारे. तर चला तर हा आहे लिंबूचा रस, म्हणजे ज्यूस. तर हे आता आपल्याला सर्वत्र राहून घ्यायचं आहे. लिंबूच्या रसाने लावल्या कारणाने फार छान टेस्ट असा येतो, आंबट तिखट. तर अशा प्रकारे आपल्याला फर्स्ट लिंबूचा ज्यूस लावून घ्यायचा आहे छानपैकी. हाताने असं चोळून घ्या, म्हटलं तर लिंबूचा जो रस आहे तो आतमध्ये जाणार. तर आता आपण मसाले घेतलेले आहेत, गरम मसाला, रेड चिली पावडर, कोरिएंडर पावडर, शिमला चिली मिर्च पावडर, जिरा पावडर, कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि टर्मरिक म्हटलं तर हळद पावडर घेतलेला आहे. तर हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आहे गार्लिक जिंजर पेस्ट, आलं लसूणचं पेस्ट, कर्ड घेतलेला आहे, दही, याने आणि छान असा टेस्ट होईल आपल्या चिकनला. आणि हे आहे मीठ आणि ऑइल. तंदुरी म्हटलं तर आपल्याला ऑइल घालायलाच पाहिजे मसाल्यामध्ये. तर छान असं आता मिक्स करून घेऊया मसाले सर्व. हे चिकन फार छान लागतं, तुम्ही अशा प्रकारे करून पहा, फार छान लागतं. मी काही चिकन खात नाही, पण माझे ज्या घरात मध्ये आहेत त्यांना त्यांच्यासाठी सर्वांसाठी करते. तर ते माझी तारीफ करत असतात, तर तू खात नसून पण तू फार छान बनवते. तर थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हटलं तर आपली पेस्ट छान असं स्मूथ होईल. मी चिकन वगैरे काही खात नाही, पण मला आवड आहे बनवायची. तर मी माझ्या फॅमिलीसाठी बनवत असते मटन चिकन वगैरे. तर तुम्ही पाहू शकता छान असं पेस्ट आपली रेडी झालेली आहे. आणि आपल्याला थोडीशी कसुरी मेथी घालायची आतमध्ये. याने काय होतं आणि छान असा टेस्ट आणि छान असा अरोमा येईल आपल्या चिकनला. म्हटलं तर जे चिकन तंदुरी बनवणार त्याला छान असा अरोमा येतो, वास छान येतो मेथी, कसुरी मेथी वापरल्याने. थोडंसं असं छान असं मिक्स करून घेऊया. चला तर पुढचे प्रोसेस स्टार्ट करूया. तर आपला बॉडीगार्ड आलेला आहे चिकन. तर आता आपण छानपैकी मसाले लावून घेऊया. छान जिथे कट दिल्या तिथे आतमध्ये छान असं भरा मसाला.
बटाटा चिकन छान टेस्टी लागेल. अशा प्रकारे तुम्ही नक्कीच एकदा करून पहा आणि सांगा की हे चिकन कसं झालं. मी तर खात नाही, पण तुमच्याकडून पण तारीफ ऐकण्याची आशा ठेवते. होप की तुम्ही मला कमेंट्स घालून सांगू शकाल. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले जिथे कट लावलेला आहे तिथे आतमध्ये असं भरून घ्यायचं आहे छानपैकी. आणि आपल्याला एक लहान मुलाला आपण जसं मसाज करतो त्याप्रमाणे आपल्याला याला पण असं प्रेमामध्ये छान असं मसाले आपण भरायचे. आपल्याला मनापासून केलं तर सर्व काही छान होतं. तर अशा प्रकारे आपण करून घ्यायचं आहे. आपल्याला छान असं भरून घ्यायचं आहे. मला तर खूप मजा यायला लागलेली आहे. मी फर्स्ट टाइम तंदुरी चिकन बनवत आहे. अशी चिकन वगैरे बाकीच्या रेसिपी केलेल्या आहेत, पण असं फुल चिकन फर्स्ट टाइम करायला लागलेली आहे आणि खरंच मला फार मजा यायला लागलेली आहे. हे चिकन बी मसाल्याचं आहे, तर खूप मजा यायला लागलेली आहे मसाले लावायला. तर अशा प्रकारे आतमध्ये पण आपल्याला मसाले छान लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं चिकन किती छान आहे दिसते. छान असं मसाले लावून घेतलं की चिकन आपलं छान होतं. आता आपल्याला हे फ्रीजमध्ये 3 अवर्ससाठी ठेवायचं, म्हणजे 3 अवर्स ठेवायचं आहे. आफ्टर 3 अवर्स आता 3 तास झालेला आहे आणि आता आपल्याला पुढचे प्रोसेस करायचं आहे. तर हे मी ओव्हनमध्ये बनवणार आहे. तर त्यासाठी मी ओव्हनमधला ट्रे घेतलेला आहे आणि वरची जाळी घेतलेली आहे. तर आता आपल्याला हे चिकन वर ठेवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता 3 तासानंतर किती छान असा मसाला मॅरिनेट झालेला आहे. आणि आता आपल्याला वर ऑइल लावून घ्यायचं आहे. काय करायचं, एका साईडून भाजलं की दुसऱ्या बाजून आपण ज्यावेळी फ्राय होणार त्यावेळी दुसऱ्या साईडून पण आपण तेल लावायचं, परतायचं आणि अशा प्रकारे पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. मी ओव्हन फर्स्टच 5 मिनिटसाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे. तर आता मी डायरेक्टली ठेवते आणि तुम्हाला दाखवते. तर तुम्ही पाहू शकता एक साईडून मी असं ठेवलेलं आहे आणि आता हे काढून घेतलेलं एक साईडून तुम्ही पाहू शकता. एक साईडून आपलं छान असं फ्राय झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. हे छान कलर आलेला आहे एका साईडून आणि आता हे आपल्याला पुन्हा एकदा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे तंदूर करून घ्यायचं आहे आपल्याला ओव्हनमध्ये. तर हे मी 180 डिग्रीमध्ये ठेवलेलं होतं. फ्राय किती मिनिटमध्ये होते सांगू शकत नाही. कशाला म्हटलं तर चिकनवर डिपेंड करतं किती साईज वगैरे असतं. कधी 30 मिनिटमध्ये पण होतं, 40 मिनिटमध्ये पण होतं. तर ते तुमच्यावर आहे. तर तुम्ही पाहू शकता चिकन आपलं रेडी आहे. तर गार्निशसाठी मी लेमनचं स्लाइस लावत आहे. तर ही चिकन तंदुरी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आवडली असेल तर प्लीज ही रेसिपी माझी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, लाईक करा आणि नीताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग.